बदलापूरमध्ये किसन कथोरेंचा एकनाथ शिंदेंना धक्का. माहितीमधील भाजपा आणि राष्ट्रवादीकडून युती जाहीर. किसन कथोरे आणि वामन म्हात्रेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी घोषणा. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या 50% तरुणांना संधी देणार. आगामी निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना शरद पवारांच्या सूचना. ठाणे पालिकेचं नाव बदलून एकनाथ शिंदे मित्रमंडळ करा. ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन विचारे यांची आयुक्तांसमोर उपरोधिक टीका. पालिकेचे अधिकारी पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं काम करतात, विचारेंचा आरोप. शंकर पटोळेला चौकशी सुरू असताना प्रमोशन कसं मिळतं? आमदार जितेंद्र आव्हाडांचा पालिका आयुक्तांना संतप्त सवाल. पाटोळेनं अतिक्रमण विभाग मिळवण्यासाठी 10 कोटींची लाच दिल्याचा आरोप. नागपूरच्या वानाडोंगरीमध्ये सरोदीपुरा भागामधील एकाच घरात 200 मतदार. आमदार मेघेंच्या मतदारसंघातील मतदार यादीमध्ये घोळ. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दिनेश भंग यांचा आरोप. आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला अटक. कोल्हापूरच्या चंदगडमधून एक जण ताब्यात. ठाण्याच्या एका अपक्ष आमदाराकडून हनी ट्रॅपमध्ये अडकवलं जात असल्याची तक्रार केली होती. बदलापुरात माहितीमध्ये 2 गट. भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकनाथ शिंदेंना दे धक्का. भाजपा राष्ट्रवादीच्या युतीमुळे शिंदेंची शिवसेना एकाकी. रायगडच्या अलिबाग तालुक्यामधून दिलीप भोईर पुन्हा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार. भोईर 2 वेळेस समाज कल्याण सभापती होते. शिंदे गटाच्या तिकिटावर आवास मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार.